हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर कशा आहात सगळेजण? मस्त मजेत असाल अशी अपेक्षा करते। आणि आज आलेली आहे शेतामध्ये, आणि शेतामध्ये आज आपल्या गहू काढायचा आहे। तर मिशन आलेली आहे। तर आल्या आम्ही एवढं जमा केलेलं आहे आणि थोडा आपला वल्ला राहिलेला गहू काढायचा आहे आता। तर वल्ला राहिलेला तेवढा गहू काढायचा आहे आणि नंतर काय होतील ते मिशन चालू करेपर्यंत आपल्याला ज्या काही ठुशा पडलेल्या आहेत त्या पण याचायच्या आहेत। तर चला आता गहू कापते मी। आणि शेतकऱ्याची भरपूर अशी बेजारी असते, किती ऊन लागायले पण मिशन येणार आहे म्हणून आम्ही पण पटकन आलोत आणि इकडलं तेवढं जमा केलेलं आहे गहू। आता इकडला करायचा आहे आम्हाला जमा। तर हे एवढा आपला गहू जमा झालेला आहे। तर चला जे काही आता मी वल्ला होता म्हणून जे ठेवलेला गहू आहे ते कापून घेते आणि नंतर बघू आता आपल्याला किती गहू होते ते। कारण पहिल्यांदाच आपण विहीर पाडली, तसं पहिल्यांदाच काहीतरी पाण्यावरचं पीक घेतलेलं आहे आणि आपल्या ज्या शेतामध्ये गहू जे आहे ते पहिल्यांदाच पेरलेला पण आहे आणि पहिल्यांदाच त्याचं उत्पन्न पण निघणार आहे। तर बघू तर आपल्याला किती होतंय ते। जास्त काही आपल्याला अपेक्षा नाही आहे, पण आपल्याला जे काही 4-5 कट्टे होतील ते वर्षभर खायपुरता झाला तरी पण बस झाला, गहू घरी खायपुरता झाला तरी बस झाला। तर बघूत आता। आणि पुन्हा मिशनीची पूजा आहे ते करायची आहे, त्यामुळे पटकन मी गहू कापून घेते आणि नंतर राहिलेल्या आणखीन कडप्या आहेत त्या एकत्र करून ठेवलेल्या आहेत त्या आहेत, पण नंतर दुसऱ्या आणखीन मिशन चालू झाली की त्या वरचीवर पलीकडल्या ज्या काही आहेत त्या जमा करायच्या आहेत। इथं तेवढ्या ढिगावर बसणं, त्यामुळे थोड्या कमी केलेल्या आहेत। तर चला आता मी जे काही आपला वल्ला राहिलेला गहू आहे ते मी कापून घेते। चला तर आता तुम्हाला दाखवते त्या दिवशी किती ओला होता आणि आज भरपूर असा वाळून गेलेला आहे। 2-4 दिवस झाला असेल काढून मी। तर आता वल्ला राहिलेला गहू कापून घेते आणि नंतर लगेच मिशनीला लावायचा आपल्याला गहू। आणि बघूत आता आपल्याला मिशनीचे किती पोते होते ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते। तर ऊन तर भरपूर आहे। त्या गव्हाबरोबरच हा पण गहू काढायचा होता, पण हे फारच हिरवा दिसत होता, तरी पण थोडाफार आता पण हिरवा आहे। आता मिशन आली कवर ठेवायचा हिरवा, नंतर पण आपल्या हातानं ठुशा बडवणं होत नाहीत, त्यामुळे आता जो काही सगळाच गहू आहे ते मी सगळाच घेणार आहे। थोडे आले तर आले, एखाद्या कट्ट्यामध्ये बाजूला काढता येतील हिरवे गव्हाचं, पण आता ठेवण्यात पण काहीच नाही आहे, कारण नंतर होत नाही आहे, चोळणं पण होत नाहीत आपल्याच्यानं त्या ठुशा। त्यामुळे आता मी सगळंच कापून घेणार आहे आणि लगेच ह्याच्या काय आता पेंड्या वगैरे बांधायच्या नाहीत। ह्या गव्हाला बांधायची गरज नाही, कारण असंच आता धरू मिशनीकडे न्यायचं आहे। आता सगळाच मी गहू कापते आणि मिशन आल्यामुळे तेवढा वेळ पण नाही की ठेवावा, आणि ठुशा पाहायला तर वेळच भेटते का नाही की, कारण मिशन आणून ठेवलेली आहे आपल्या इथं आणि ते मिशनीवाले भैया पण आलेले आहेत। तर लगेच कापते आणि नंतर इकडंच मिशनीचं तोंड आहे, त्यामुळे पूर्ण ठेकाणा इकडे येईल, त्यामुळे अगोदरच हा पूर्ण गहू कापून घ्यायचा आहे। आणि भरपूर ठेकाणा असते त्याच्यामध्ये आणि नंतर त्याला अंग पण खाजवते, त्यामुळे लवकर काढते। तर अशा प्रकारे आपली खळं झालेलं आहे आणि 7 पोते भरले होते। घरी खायपुरता तर झालेला आहे आणि भरपूर झालेला आहे, घरी खाण्यापेक्षा पण जास्त आपल्याला घरी काय 3-4 कट्टे जरी झाले तरी बस झाले। तर एवढा झालेला आहे आणि यामध्ये कष्ट तर विचारूच नका, किती पळापळी असती। मिशन जर आपल्या इकडे यायची म्हणलं तर खूप बेजारी असते, शेतकऱ्याची परीक्षाच असते आज। तर आम्हाला घरी जाण्यासाठी तर पूर्ण दिवस मावळलेला आहे। चला तर भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये।